गुरुवार एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी घातवार ठरला. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचे प्रवासी वाहतूक करणारे प्रवासी विमान कोसळले. या विमानाने उड्डाण करताच ते कोसळले. या विमानात क्रू मेंबरसह जवळपास 250 यात्रेकरू होते. प्राप्त माहितीनुसार एअर इंडियाची ही AI-171 फ्लाईट होती. जे विमान कोसळले ते बोईंग कंपनीचे 787-8 ड्रीम लायनर असून बोईंग कंपनीचे हे विमान अनेक कंपन्यांकडे तसेच त्यात अत्याधुनिक सोयी सुविधा सुद्धा आहेत. हे विमान एअर इंडियाच्या ताफ्यात 11 वर्षांपासून आले होते. या विमानाची किंमत जवळपास $248 दशलक्ष म्हणजेच 2069 कोटी रुपये इतकी आहे. हे विमान आंतरराष्ट्रीय लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी असून यामध्ये अनेक प्रगत सुविधा आहेत. त्याच्या कार्यक्षमतेमुळे एअर इंडिया, क्वांटास, जपान एअरलाइन्ससह जगातील अनेक प्रमुख कंपन्यांकडे हे विमान आहे. यामधील नवीन जनरेशनच्या इंजिन्समुळे ते टेक ऑफ आणि लँडिंग वेळी कमी ध्वनी प्रदूषण करते. या विमानाचे वजन हलके असते आणि इंधन कार्यक्षमता वाढण्यासाठी 50% कंपोजिट मटेरियल सुद्धा असते. जुन्या बोईंग 767 पेक्षा या ड्रीम लायनर मध्ये 20% अधिक इंधन बसू शकते. याच्या इंधन टाकीची क्षमता 1,26,000 लिटरची असून या विमानाची लांबी ही 56.7 मीटर तर पंखांची रुंदी ही 60.1 मीटर आहे. या विमानाची उंची ही 16.9 मीटर आहे तर ताशी हे विमान 913 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकते.